माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते. शक्य होईल तितकी जास्त सेवा या महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची करायची आहे, कारण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणूनच आपण सर्वजण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराचं व्रत या महिन्यामध्ये करत असतो. शिवाय मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्रवारपासून आपण वैभव लक्ष्मीच्या व्रतात सुद्धा सुरुवात करू शकतो. या महिन्यातील कोणत्याही शुक्रवारापासून आपण वैभव लक्ष्मीच्या व्रतात सुरुवात करू शकतो. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपण गुरुवाराचा उपवास व्रत करत असतो का? कारण माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी. माता लक्ष्मीच्या कृपेने आपलं घर धन धान्याने, सुख समृद्धीने, पैशाने, ऐश्वर्याने, चांगल्या आरोग्याने आणि अखंड सौभाग्याने भरून जावं. या सगळ्या गोष्टीने कायम आपल्या घरात वास करावा. आपल्या पतीला किंवा मुलाला किंवा आपल्या स्वतःला आपल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, भरभराट व्हावी. माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती व्हावी. आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध व्हावे. आपल्याला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकावी. या सगळ्यासाठी आपण माता लक्ष्मीचं व्रत करत असतो. तर बघा, आता माता लक्ष्मीचं व्रत उपवास तर आपण करणारच आहोत, परंतु माता लक्ष्मीच्या एका विशेष आणि खास शक्तिशाली मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे. या मंत्राचा जप जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने जर केला ना, तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन कायम तुमच्या घरामध्ये स्थिर होईल, कायम तुमच्या घरामध्ये निवास करेल. बघा, माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे. ती कधी एका ठिकाणी स्थिर होत नाही, पण ती आपली श्रद्धा आणि भक्ती आणि आपल्या घरामधलं वातावरण पाहून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच स्थिर होईल. घरामधलं वातावरण नेहमी प्रसन्न आनंदी असलं तर माता लक्ष्मी तिथे कायम वास करत असते. मग भलेही आपलं घर झोपडी असो किंवा महाल असो. तर बघा, आता आपल्याला महालक्ष्मीच्या एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जो आहे, तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर दररोज या मंत्राचा जप करू शकता. दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. पण ज्यांना कोणाला दररोज या मंत्राचा जप करू शक्य नाही, त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व शुक्रवार या दोन्ही दिवशी 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. हा जो मंत्र आहे हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असा मंत्र आहे. तर या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कमळगट्ट्याची माळ. कमळगट्ट्याच्या मण्याच्या माळेवरतीच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप कुणीही करू शकतं. कुमारिका, सवाष्ण स्त्रिया, पुरुष, मुले कुणीही या मंत्राचा जप करू शकतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर केला तर फारच उत्तम. महिनाभर शक्य नाही तर मग गुरुवार आणि शुक्रवारी या मंत्राचा जप करायचा आहे. जप करण्यासाठी विशेष कुठल्या याच अमुक वेळेत करावं असं काही नाही, वेळेचं काहीच बंधन नाही. परंतु सकाळी जर हा जप केला, कारण सकाळचं वातावरण जे आहे ते अगदी प्रसन्न असतं, उत्साही असतं. नाहीतर मग संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी ती लक्ष्मी येण्याची वेळ असते. या वेळेमध्ये जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर त्याचं जास्त प्रभावी फळ आपल्याला मिळत असते. तर बघा, आता तो मंत्र कुठला? लक्ष्मीला कमला असं सुद्धा नाव आहे. माता लक्ष्मीला कमला सुद्धा म्हणतात. तर या कमला देवीच्या हातात कमळाचं फूल आहे. या कमला देवीचं आसनही कमळाचं फूल आहे. म्हणून लक्ष्मी व्रतात कमळ बीज व कमळ फुलाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे. म्हणून आपण श्रीयंत्राला कमळगट्ट्याची माळ अर्पण करत असतो. तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेचं महत्व माहीत असेलच. तर बघा, या लक्ष्मी पूजेमध्ये कमळ बीज व कमळ फुलाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर या कमला देवीचा म्हणजे या माता लक्ष्मीचा जो आवडता आणि शक्तिशाली मंत्र आहे तो असा आहे. बघा, ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. मम गृहे आगच्छ आगच्छ स्वाहा. मम गृहे आगच्छ आगच्छ स्वाहा. मी मंत्र तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. मम गृहे आगच्छ आगच्छ स्वाहा. हा मंत्र आहे माता लक्ष्मीचा अतिशय आवडता आणि शक्तिशाली असा हा मंत्र आहे. या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर, नाहीतर मार्गशीर्ष गुरुवार आणि शुक्रवार. तर आता या मंत्राचा अर्थ काय होतो बघा. हे कमळ फुलात बसलेल्या कमळप्रिय लक्ष्मी, हे कमळ फुलात बसलेल्या कमलप्रिय लक्ष्मी, तू कमला नावाने प्रसिद्ध आहेस. हे कमळप्रिय लक्ष्मी, माझा भक्तिभाव व माझी श्रद्धा पाहून माझ्या घरी तू आगच्छ आगच्छ म्हणजे हळूहळू ये. माझी श्रद्धा व माझा भक्तिभाव पाहून तू माझ्या घरी हळूहळू ये आणि कायमची स्थिर हो, असा या मंत्राचा अर्थ होतो.
बघा, या मंत्रामध्ये माझ्या वैभवात अचानक वाढ व्हावी असं म्हटलेलं नाही. माझ्या घरी तू हळूहळू ये, म्हणजे माझ्या घरचं जे वैभव आहे ते हळूहळू वाढू दे आणि ते वाढून तू माझ्या घरामध्ये स्थिर हो. अचानक येणाऱ्या वैभव व पैशाने मनुष्य उन्मत्त होत असतो. त्याची बुद्धी जी आहे ती विपरीत होत असते. अचानक कुठल्याही मेहनतीशिवाय जर आपल्याला ते धन मिळालं तर त्या मिळालेल्या धनामुळे घरातील जे व्यक्ती आहेत, पुरुष आहेत, मुले आहेत, त्यांना वाईट व्यसन लागते. वाईट व्यसनाच्या आहारी ते जातात आणि त्या अचानक मिळालेल्या धनाची आपल्याला किंमत कळत नाही, म्हणून आपण त्याचा सदुपयोग करत नाही. त्या धनाचा दुरुपयोग झाल्यामुळे ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. त्या धनाचा दुरुपयोग केल्यामुळे माता लक्ष्मीची अवकृपा आपल्यावरती होत असते. म्हणून आपल्या आयुष्यात असं कुठलीच गोष्ट घडू नये म्हणून माझ्या घरी तू अचानक न येता, अचानक माझ्या धन वैभवात वाढ न होता तू माझ्या घरी हळूहळू ये, जेणेकरून मला त्या धनाची, मिळालेल्या लक्ष्मीची किंमत समजेल आणि त्याचा सदुपयोग मी करू शकेल, असं या मंत्राचा अर्थ होतो. तर बघा, पूर्ण श्रद्धेने संपूर्ण मार्गशीर्ष महिना, नाहीतर मग गुरुवार आणि शुक्रवार आपल्याला 108 वेळा, दररोज गुरुवारी 108 वेळा, शुक्रवारी 108 वेळा किंवा संपूर्ण महिनाभर दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावरती असेल. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कायम आपल्या घरामध्ये स्थिर होईल, निवास करेल. तर झालेली सेवा माता लक्ष्मी व स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.